नमस्कार. आधी तर सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी गुढीपाडवा आणि माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मी कथा घेऊन येत आहे, मन माझे तुझे झाले. सीझन 2 भाग 38. साहिल आणि काजल आईस्क्रीम पार्लरमध्ये गेले. थंड हवा, लाईट चमकत होते आणि सगळीकडे गोड वास पसरला होता. काजलने लगेच काउंटरवर बोट ठेवलं. साहिल, मला चॉकलेट वेज आणि वरून चॉकलेट चीज. साहिल हळूच म्हणाला, ठीक आहे, पण आधी तुझा हात सोड, मला ऑर्डर तरी देऊ दे. काजलने त्याचा हात अजून घट्ट पकडला. नाही, तू माझा हात सोडू शकत नाही, काजल म्हणाली. अगं पागल मुली. साहिल तिच्या डोक्यावर हलकी टपली मारत म्हणाला. ऑर्डर देऊन दोघं बाजूच्या टेबलवर बसले. काजल आणि आईस्क्रीम इतक्या गोडपणे खात होती की साहिलचं लक्ष तिच्यावरून हटत नव्हतं. अचानक काजल म्हणाली, अहो साहिल, आपण काजल गौरीसाठी पण घेऊ ना? तिला आता खूप आवडीच्या गोष्टी खायची इच्छा होत असेल ना? साहिल लगेच उठला. हो, बरोबर बोलतेस तू. तिला स्ट्रॉबेरी आवडते ना? हो, आणि वरून नेट्स टाकूया, काजलने उत्साहाने म्हणाली. ते दोघं काउंटरवर जाऊन गौरीसाठी एक स्ट्रॉबेरी कप ऑर्डर करतात. खूप खुश होते. पार्लर मधून बाहेर पडताना साहिलने थोडी मस्ती केली. त्याने स्वतःच आईस्क्रीम काजलच्या नाकावर जरा लावलं. साहिल, काजल ओरडली आणि त्याच्या गालावर आईस्क्रीम चिपकवलं. दोघे नुसते हसत राहिले. ते दोघी घरी पोचले. गौरी रूम मध्ये बसून पाय हलके हलके वर खाली करत होती. ती खूप थकलेली दिसत होती. काजल लगेच तिच्या जवळ गेली. गौरी, बघ, तुझ्यासाठी स्ट्रॉबेरी आईस्क्रीम आणला आहे. गौरीच्या चेहऱ्यावर एकदम खुश हसू आलं. अगं वा, मला आज स्ट्रॉबेरीची इच्छाच होती. मंदारने हसत विचारलं, तू विचार करतेस आणि हे तुझे लाड करणारे दोघे लगेच घेऊन येतात. गौरीने थोडा आईस्क्रीम खाल्ला आणि म्हणाली, काजल, तू पण खूप गोड आहेस. साहिल, तू तिचे खूप सांभाळ करतोस. साहिलने डोकं हलकच हलवत म्हटलं, आपली गौरी वहिनी खुश असली की सगळं छान वाटतं. गौरीने त्याच्याकडे पाहून हलकच म्हटलं, तुम्ही दोघं पण खूप छान जोडी आहात. कायम अशीच मस्ती करत राहा. काजलने तिचा हात धरला. हो गौरी, आणि आता रोज तुझ्यासाठी काहीतरी आवडीचं घेऊन येणार आहोत. गौरी खूप भावुक झाली. तिचं घर, तिचं मूल आणि तिच्यावरचे लाड सगळं मनापासून अनुभवत होती. काजल आणि साहिल त्यांच्या रूम मध्ये निघून गेले. काजल आणि गौरी झोपायला घेतलं. गौरीच्या गौरीच्या अचानक पोटात दुखायला लागलं. मंदार तिच्या जवळ बसला होता. गौरी, काय होतंय सांग ना, मंदार घाबरूनच म्हणाला. पण गौरीला नीट बोलताही येत नव्हतं. ती श्वास अडकत हाताने बोट पकडून बसली होती. मंदारच्या छातीत धडधडी वाढली. त्याने मोठ्याने हाक मारली, साहिल लवकर ये. साहिल पळतच आत आला. काय झालं मंदार? मंदारने चिंतेत म्हणाला. गौरीला खूप त्रास होतोय, खूप दुखतंय. तेवढ्यात काजलने त्यांचं बोलणं ऐकलं. ती एकदम घाबरली, जोरात हाक मारली, आई, काकू, लवकर या. सरिता आणि इंदू दोघेही धावत बाहेर आल्या. त्यांचा मागून आजी आजोबा सगळे बाहेर येऊ लागले. घरभर एकाच क्षणात घाबरट आणि काळजीचं वातावरण पसरलं. साहिलने एक सेकंदही दरवळत म्हणाला, मी गाडी काढतो. तो लगेच बाहेर पडला. गौरीला जोरात दुखत होतं. मंदारने तिला हलकच उचललं. गौरी त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून श्वास रोखून घेत होती. सगळ्यांच्या डोळ्यात पाणी दाटलं. साहिलने गाडी दारापाशी आणून उभी केली. मंदारने काळजीपूर्वक गौरीला मागच्या सीटवर झोपवलं. सरिता तिची भाग घेऊन धावतच आली. मंदार, मी येते तुझ्या सोबत, ती म्हणाली. इंदू तिचा हात पकडला. जा सरिता ताई, गौरीला तुझी गरज आहे. काजलचे डोळे भरून आले होते. ती फक्त एवढंच म्हणाली, साहिल, जपून घे रे त्यांना. तीनही जण, मंदार, सरिता, गौरी गाडीत बसले. साहिलने गाडी शक्य तितक्या वेगाने हॉस्पिटलला पोहोचवली. गौरी हलकं हलकं कुरकुरत होती. मंदार तिचा हात पकडून म्हणत होता, गौरी, काही नाही, मी आहे ना, काही होऊ देणार नाही. तेवढ्यात ते हॉस्पिटलला पोहोचले. नर्स आणि डॉक्टरांनी लगेच स्ट्रेचरवर गौरीला घेतलं. मंदार आणि सरिता मागून धावत येत गेले. कागदपत्र भरून, स्टेस लावून डॉक्टरांनी तिला ऍडमिट केलं. सगळं इतकं अचानक झालं की मंदारचं हृदय थरथरत होतं. गौरी आत नेलं. जाताना तो तिच्या मागे हात लांबवूनच उभा राहिला. गौरीला टेचरवर घेतल्यावर नस तिला लगेच आत घेऊन गेली. मंदार तिचा हात पकडून चालत होता, पण दाराजवळ त्याला थांबवलं गेलं. प्लीज, माझ्या बायकोला काही होऊ देऊ नका. मंदारचा आवाज थरथरत होता. सरिता मंदारच्या मागे उभ्या होत्या. सरिताच्या डोळ्यात अश्रू झरकत होते. साहिल मंदारच्या खांद्यावर हात ठेवला. अरे, काही नाही होणार, डॉक्टर आहे ना, आज शांत राहा. मंदार दाराजवळ उभा आत बघत राहिला. त्याला आतून मॉन्टरचे आवाज, नर्सची धावपळ ऐकू येत होती.
मंदारचा जीव घाबरू येत होता. थोडाच वेळात डॉक्टर बाहेर आले. मंदार धावत त्यांच्याकडे गेला. "डॉक्टर, काय झालं? गौरी ठीक आहे ना?" डॉक्टर शांतपणा म्हणाले, "टेन्शन घेऊ नका. बाळाची हालचाल जास्त झाल्यामुळे आणि शरीरात थकव्यामुळे वेदना झाल्या. आम्ही औषध दिली आहे. तिला थोडं कंप्लीट रेस्ट गरजेचा आहे." सगळ्यांनी सुटकेचा श्वास टाकला. सरिता तर डोळे पुसत म्हणाली, "देवा, लाख लाख आभार. माझी सून ठीक आहे." काजल मंदारकडे पाहत म्हणाली, "भाऊ, तू पण आता थोडा रिलॅक्स हो. ती सुरक्षित आहे." मंदारने डोळे मिटले. जणू काही त्याच्या छातीवर ठेवलेला दगड हलका झाला होता. गौरीची वेदना पुन्हा वाढू लागली. नर्स बाहेर येऊन म्हणाली, "पेशंट डिलिव्हरी रूम मध्ये न्यावं लागेल. वेळ आली आहे." हे ऐकताच सगळ्यांचे चेहरे पांढरे पडले. मंदार थरथरच उभा राहिला. "मी येऊ का?" नर्स हळू आवाजात म्हणाली, "नाही सर, फक्त डॉक्टर आणि स्टाफ आत जाऊ शकतात. तुम्ही इथंच थांबा." गौरीला ट्रेचरवर ठेवून नर्स तिला आत घेऊन जातात. गौरीला वेदनाने भरलेल्या आवाजात मंदार हात पकडला. "मंदार, सोडू नका, मला भीती वाटत आहे," गौरी म्हणाली. मंदारचे डोळे ओले झाले. तो तिच्या हातावर हात ठेवून म्हणाला, "मी इथंच आहे. एक पाऊलही हलणार नाही. तू फक्त मजबूत राहा. मी आहेच ना." गौरीने पुढे नेण्यात आले. दार बंद झाले. सगळे बाहेर चिंतेत उभे. सरिता हात जोडून पुटपुटत प्रार्थना करत होती. त्यांच्या डोळ्यात पाणी थांबत नव्हतं. "काही नाही होणार. गौरी वहिनी खूप धाडशी आहे," साहिल सरिताला म्हणाला. सरिता साहिलच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाल्या, "दोघं पण ठीक बाहेर येतील. विश्वास ठेव." मंदार दारावर हात ठेवून उभा, डोळ्यात अश्रू, मनात फक्त एकच विचार, "माझी गौरी आणि माझं बाळ दोघंही सुरक्षित राहू दे देवा." क्षणभरात तणाव वाढत होता. डिलिव्हरी रूम मध्ये आवाज, नर्सची पळापळ, हे सगळं मंदारच्या हृदयाची धडधड वाढवत होती. डिलिव्हरी रूमचा दरवाजा अचानक उघडला. सगळ्यांचे श्वास जणू थांबलेच. नर्स बाहेर आली. तिच्या हातात छोटस पांढऱ्या कमळात गुंडाळलेलं बाळ होतं. मंदार पुढे सरकला. "नर्स, गौरी आणि बाळ ठीक आहे ना?" नर ह नर्स हसत उत्तर दिलं, "दोघंही बिलकुल ठीक आहे आणि अभिनंदन, तुमचा मुलगा छान आहे." क्षणभरासाठी सगळे थबकले आणि मग सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकच गोड आनंदाचा हलका हुदका. सरिताच्या डोळ्यातून पाणी गळत होतं. नर्सने छोटा बंडल मंदारच्या हातात दिला. त्याचे हात थरथरत होते. बाळाने डोळे किलकिडे उघडे करून मंदारकडे पाहिले. मंदारच्या डोळ्यातून ओघळलेलं पाणी त्याच्या गालावर पडलं. "माझा मुलगा," तो हळूच म्हणाला. थोड्या वेळात नर्स म्हणाली, "आईला भेटू शकतात पण एक एक जण." मंदार आत गेला. गौरी थकलेली होती, पण चेहऱ्यावर शांत आणि सुंदर स्मित. मंदारने तिचा हात धरला. "गौरीला पाहिलंस? आपला मुलगा?" गौरीने हलकच विचारलं. "पाहिलंच ना, ठीक आहे ना?" "खूप छान आहे. अगदी तुझ्यासारखा गोड," मंदार म्हणाला. त्याने बाळ तिला दाखवलं. गौरीच्या डोळ्यातून पाणी आलं. तिने बाळाच्या कपाळावर पप्पी घेतली. "धन्यवाद मंदार, हे सगळं सुंदर गिफ्ट आहे." मंदारने तिच्या कपाळावर किस केला. "धन्यवाद तुला. आपल्या घरात आज खरं सोनं आलंय." गौरीने बाळाला हलकेच आपल्या छातीशी बिलगावलं. मंदार तिच्या बाजूलाच बसला होता. दोघांच्या चेहऱ्यावर अपार समाधान होतं. घरातल्या सगळ्या गोष्टी, लग्न, रिद्धीचे क्षण, साहिल, मस्ती, डोळे जेवण, हशा, राडा, प्रेम, काळजी, सगळं जणू आज या छोट्याशा देवदूतामुळे पूर्ण झालं होतं. गौरी मंदार कडे पाहत म्हणाली, "आपलं स्वप्न पूर्ण झालं मंदार. आपलं बाळ मिळालं." मंदारने तिचा हात हातात घेतला. डोळ्यात पाणी होतंच, पण चेहऱ्यावर गोड स्मित. "हो गौरी, आता आपण आई बाबा झालो. ही आपली छोटीशी फॅमिली. तुझ्या सोबतचा हा प्रवास माझ्या आयुष्यातला सगळ्यात सुंदर भाग आहे," मंदार म्हणाला. गौरीने मंदारच्या खांद्यावर डोकं टेकवलं. दोघींनीही एकाच वेळी त्या छोट्याशा राजकन्येकडे राज राजाकडे बघितलं. झोपला होता. कोवळी शांत देवासारखी. आता सगळे घरातले आले. बाहेर काजल, रिद्धी, वीरेन, सरिता, इंदू, आजी आजोबा सगळे आनंदात गप्पा मारत होते. एक मोठं प्रेमळ गोड कुटुंब जे नेहमी एकत्र असणार होतं. त्या क्षणी मंदार म्हणाला, "देवा, इतकं सुख दिल्याबद्दल धन्यवाद. गौरी आणि माझं हे घर आता खऱ्या अर्थाने पूर्ण झालं." गौरीने हलक्या आवाजात विचारलं, "आपल्या बाळाचं नाव काय ठेवू?" मंदार हसला. "आपल्या दोघांच्या
प्रेमासार सुंदर हे नाव आपण दोघे मिळून ठेवू. बाळाने अचानक छोटं हसू दिलं. दोघांच्याही चेहऱ्यावर प्रकाश पसरला आणि त्या क्षणात कथेच्या सुंदर, शांत, प्रेमाने भरलेला शेवट मिळाला. कथा ही संपली आहे. कथेला खूप प्रेम दिलं. कुठेतरी शेवट असतोच. तो आज झाला आहे. कथा संपली आहे. पुढे 1-2 बोनस भाग येईल. असेच प्रेम माझ्या कथेला देत राहा. तुमच्या दुसऱ्या कथा ऐकत राहा. धन्यवाद. मन माझे तुझे झाले सीझन 2 भाग 38. कथा संपली आहे. कथा आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा. पुढील भाग ऐकायचा असेल तर सबस्क्राईब करा. मला सपोर्ट करा. धन्यवाद.